अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे पात्र कुटुंबांना रेशन धान्य आणि आयुष्यमान भारत योजनेपासून वंचित राहावे लागत आहे। तरी ऑनलाईन शिधापत्रिका प्रणाली व्यवस्थित करून नागरिकांना लाभ मिळवून देण्याची मागणी माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाक यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। 16 मे 2023 रोजी सामान्य प्रशासन शासन निर्णय अन्वये ई शिधापत्रिका सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्याकरता प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे। तरी अन्नधान्य वितरण कार्यालय येथे सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नाही। तरी जे नागरिक अंत्योदय योजना आणि प्रधान कुटुंब योजनेचे लाभार्थी आहेत अशा नागरिकांचे पब्लिक लॉगिन वरून ऑनलाईन प्रकरण सादर करण्यास नागरिकांना शासनाने मुभा दिली आहे। तरी सदर कार्यालयात अधिकारी ऑनलाईन शिधापत्रिकेची नोंदणी न करता दुकानदार किंवा सेतू कार्यालय येथे पाठवतात असे निवेदनात म्हटले आहे। त्यामुळे नागरिकांची धावपळ होत असून जे नागरिक प्रधान कुटुंब योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता करतील त्यांना योजनेचा लाभ द्यावा आणि ऑनलाईन प्रणाली व्यवस्थित चालवण्यासाठी योग्य तो पर्याय द्यावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।